मुलगी लग्नानंतर बदलत नाही, तर तिची परिस्थिती तिला बदलते. माहेरची साथ आणि सासरचं प्रेम मिळालं ना, तरच एका स्त्रीचं आयुष्य आनंदी आणि सुखी होते. नेहमीसारखीच कामांना सुरुवात केलेली आहे. किचन क्लीन करते. आणि हीच ती वेळ असते जेव्हा महिला सगळ्यात जास्त स्वतःशी बोलत असतात. स्वतःच्या मनातल्या सर्व गोष्टी आठवतात किंवा त्यांच्या आयुष्यात घडलेल्या चांगल्या वाईट गोष्टींना उजळणी देत असतात. आणि ही सवय तर प्रत्येक महिलेची असते की ती कामही करते आणि कामात स्वतःचं मन देखील गुंतवत असते. आणि या गुंतलेल्या मनात चाललेलं असते ते म्हणजे समाजात, नातेवाईकांमध्ये, मैत्रिणींच्या फॅमिलीत, बहिणींकडे किंवा स्वतःसोबत घडलेल्या काही गोष्टी याच माणसाला आठवत असतात. आणि अशा काही गोष्टी ऐकल्यानंतर आणि अनुभव घेतल्यानंतर ना एकच गोष्ट लक्षात येते की एक स्त्री ही स्त्रीलाच समजून घेत नाही. आणि याचाच परिणाम असा दिसून येतो की कुठल्याही घरात स्त्रिया या एकत्र नसतात, एकत्र राहत नाही किंवा आहेत तरी सुखी नाही आहेत. तर का नाही आहेत सुखी? कारण नात्यांमध्ये असलेला कटुपणा, मतभेद, एकमेकांच्या काढलेल्या उणिवा, चुका किंवा जे आहे त्याच्यात समाधानी नसताना अजून काहीतरी हवं आहे. पण निदान ज्या 2 स्त्रियांपासून घर बनतं ना, त्यांनी तरी एकमेकांना समजून घेणं खूप गरजेचं आहे. 2 म्हणजे एक सासू आणि एक सून. आणि जी सासू असते तीही कधीतरी सून राहिलेली असते आणि तिलाही कधीतरी त्रास झालेला असतो. तर मग ज्या गोष्टींचा आपल्याला त्रास झाला किंवा ज्या गोष्टीचा मनस्ताप आपल्याला झाला आहे, तर तशा किंवा त्या गोष्टी आपण आपल्या सुनेसोबत नकोच करायला, हे तर त्या सासूला समजलंच पाहिजे. किंवा मग आपली ही मुलगी आहे, जशी जशी की परक्याची मुलगी आपल्या घरी सून म्हणून येत असते, तशी आपली देखील मुलगी दुसऱ्याच्या घरी सून म्हणून जाते. आणि तिला होणारा त्रास हा त्रास असतो आणि सुनेला झालेला त्रास हा त्रास नसतो का? मुलीला काही शब्दांनी बोललं तरी तो त्रास म्हटला जातो आणि सुनेला जी वागणूक दिली जाते तो त्रास नसतो का? पण इथे महत्त्वाचा रोल हा सासूचा आहे की तिने मुलीला जसं समजून घेतलं आहे ना, तसंच सुनेला देखील समजून घेतलं पाहिजे. तिने ही शिकवण घेतली पाहिजे की आपल्या मुलीच्या आणि तिच्या सासूमध्ये कुठल्या गोष्टीमुळे वाद होत आहेत किंवा कुठल्या गोष्टीमुळे गैरसमज होत आहेत, तर त्या गोष्टी आपण आपल्या घरात होऊ देऊ नये याची काळजी तिने घेतली पाहिजे. पण तीच सासू जर मुलीला ज्या गोष्टीचा त्रास होतोय त्याच गोष्टी आपल्या घरात करून बघते किंवा त्या गोष्टी अजून जास्त प्रमाणात करते, तर याचा अर्थ हा आहे की त्या घरात जे घडतंय ना, त्याच्यापेक्षा जास्त हे तुमच्या घरात घडणार आहे. कारण कुठलीही मुलगी जेव्हा लग्न करून घरी येत असते ना, तिच्या सासरी, तेव्हा ती खूप सारे स्वप्न, तिच्या नवीन आयुष्याची सुरुवात करते. तर त्या गोष्टींना ती सगळ्या करून बघते. ती त्या लोकांना परकं नाही समजत. ती त्या घरात आहे ना कधीही वाईट व्हायला आलेली नसते. तिला त्या घरात स्वतःला चांगलं बनवून दाखवायचं असतं. स्वतःला चांगलं प्रूव्ह करायचं असतं आणि सगळ्यांना आपलंसं करून घ्यायचं असतं. आणि लोकांना हे दाखवायचं असतं की मी किती चांगली सून आहे किंवा मी किती चांगली पत्नी आहे. आणि याच्यासाठी ना ती अतोनात प्रयत्न करते. घरात गेल्यानंतर ती स्वतःलाच चेंज करते आणि स्वतःला त्यांच्यात मिक्स करून घेते. त्यांनी ते प्रयत्न करू नको करू, पण हिचे प्रयत्न असतात की मला या घरात एक माझीच हक्काची जागा मिळावी. मी या घरातली एक सदस्य आहे आणि माझाही काहीतरी हक्क आहे, म्हणून ती खूप प्रयत्न करते. कारण तिच्या पहिल्या लाईफमध्ये आणि लग्नानंतरच्या लाईफमध्ये खूप फरक पडलेला असतो आणि हा फरक तिला प्रत्येक गोष्टीत जाणवतो. पण ती त्या गोष्टी बाजूला ठेवून समोरच्यांचा विचार करत असते. पण तिच्या प्रयत्नांना यश मिळो की अपयश, हे सगळं त्या घरच्या सदस्यांवर अवलंबून असतं आणि ती जे करते ना ते कदाचित वाया जाऊ नये याच्यासाठी करते. काही ॲडजस्टमेंट असते ना ती तिलाच करायची असते. तिच्यासाठी कोणी कुठलीच ॲडजस्टमेंट करून घेत नाही. तेव्हा ती येईल तिच्या कम्फर्टचा विचार करून तिच्यासाठी काही व्यवस्था केली जाते का? आहे का असे किती फॅमिलीज की ज्याच्यामध्ये सुनेसाठी खूप काही विशेष करून ठेवलेलं असतं. इवन तिला एक निवांत अशी वेळ भेटेल आणि त्या वेळेसाठी तिला एक जागा हवी असते. अशी जागा तरी आपल्या घरात आपण करून ठेवतो का तिच्यासाठी? नाही ना. पण तरी देखील ती सगळं काही ॲडजस्ट करते. आणि ॲडजस्टमेंटची सुरुवात ही इथूनच सुरुवात होत असते. आयुष्यात तिला खूप काही ॲडजस्टमेंट करायची असते. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ती तुमच्या मुलाचा संसार थाटते. तिचा संसार एकटीचा नसतो. त्या संसारात ती जो हातभार लावते, जी मेहनत किंवा संसारात जे चढ उतार होत असताना त्या सर्व गोष्टींसाठी ती तिच्या नवऱ्याच्या सोबत असते. ती सर्व काही सहन करते किंवा समजून घेत असते. तर मग आपण नको का तिला समजून घ्यायला? आणि लग्नानंतर होणारी ही त्या मुलीसोबत कुठलीही गोष्ट सुखादुःखाची असो, आनंदाची किंवा कुठलीही चांगली वाईट गोष्ट असो, ही सगळी तुमच्याशी रिलेटेड असते. ती तुमची जबाबदारी असते. तर तुम्ही तेवढी जबाबदारी पार पाडलीच पाहिजे. पण ठीक आहे, जर तुम्ही नसेल तुमची जबाबदारी कमी जास्त करत असाल, तर मग प्रत्येक वेळेस तिच्याकडनं का अपेक्षा करावी? की तिने सून आहे म्हणून तिने हे केलं पाहिजे, तिची जबाबदारी तिचं कर्तव्य आहे किंवा हे सुनेचं असतं, तिने हे नाही केलं. पण तुम्ही एवढं लक्ष ठेवतात का की काहीतरी कुठेतरी गोष्टी आपल्याकडनं पण सुटत आहेत किंवा आपली पण खूप काही जबाबदारी होती तिच्यासाठी. मग आपण आपल्या जबाबदारीत जसं कमी पडतोय किंवा करू नाही शकत आहे, तसं तीही कुठेतरी कमी पडत असेल. पण तिच्याकडनं एवढ्या अपेक्षा आपण का म्हणून कराव्या?
सासरी ती जे काही करत असते ना, ते सगळं चांगल्यासाठीच करत असते, की मला कोणी चांगलं सून म्हणावं म्हणून करत असते. माझं चांगलं इम्प्रेशन पडावं किंवा मी नेहमी चांगली आहे आणि मला चांगलंच बनून राहायचं याच्यासाठीच ती करते. पण तुम्ही जर तिच्या चुका काढणार, तिच्या निगेटिव्ह गोष्टी तुम्हाला दिसणार किंवा जे केले ते काही न बघता फक्त जे राहिलंय त्याच्यावर लक्ष देऊन बोलणं किंवा ती इकडं तुमच्यासमोर ती काम करते आणि तुम्ही तिच्या लगेच मागे जाऊन तिच्या नवऱ्याला तिच्याबद्दल चुकीच्या गोष्टी सांगणार किंवा जे राहिले ते सांगणार. तर ह्याचा अर्थ काय होतो ना, की ती जे करते ना तेही वाया जात असतं. त्याला कुठलीही किंमत राहत नाही. मग तुम्ही हा तेव्हा विचार नाही करत, की ते हे जे करते ना ते नवीन आहे. तिच्यासाठी कदाचित तिच्या माहेरी तिने एवढं सगळं केलेलं नसेल. पण इथे ती 100% देते. ती तुम्हाला खुश करण्यासाठी सर्व काही करते. पण त्याच्यात तुम्ही खुश न होता जर तिच्या चुका काढणार किंवा जे कमी दिसतायत त्यांच्यावर तुम्ही बोलणार, तर तिची पुढच्या वेळेस काही इच्छा होईल का करायची? किंवा ती पहिल्यासारखं तुम्हाला खुश करण्यासाठी काही करेल का? एक सून म्हणून तिचाही देखील विचार केला गेला किंवा तिच्याही विचारात आपण सहमत झालो किंवा आपण ती जे करते काय हे आपल्यासाठी करते आणि ती चांगलंच असेल हे समजून घेणं खूप गरजेचं असतं. पण काही गोष्टींमध्ये सुनीलला जो भेदभाव दिसून येतो ना, तर त्या गोष्टीमुळे त्यांचं खूप मन खराब होत असतात. आता भेदभाव म्हणजे की मुलीचं दुखणं हे दुखणं असतं आणि सुनेचं दुखणं हे दुर्लक्ष केलं जातं. ती जरी म्हटली की माझं हे दुखत असेल तरी तिच्याकडे कोणी बघत नाही किंवा विचारत नाही आणि मुलीला खूप केअर केली जाते. तर हे गोष्टी ते दिसून येतात. किंवा मग आमचं जे कर्तव्य आहे ना, ते सर्वात जास्त हे मुलीसाठीच आहे. मुलीचं आम्हाला सर्व काही करावं लागेल, घेण्या-देण्यापासून तिची केअर करणं, तिचं जे काही असेल ते. पण ते आमचं कर्तव्य सुनेसाठी नसणार आहे. म्हणजे जर तुला असं वाटत असेल, की तुझी काही अपेक्षा असतील, तर त्या तूही माहेरून करायच्या. ज्याप्रमाणे आम्ही आमच्या मुलीचं करतो, तसं तू माहेरून करायचंय. आपल्या स्वतःच्या मुलीला सर्वच जीव लावतात. पण जी परकीची आली ना, जिला तुम्ही आणलंय, तिला तरी जीव लावून बघा. नक्कीच तिच्यात तुम्हाला खूप चांगले बदल झालेले दिसतील. किंवा ती कधीही परकी राहणार नाही. यालाच म्हणतात घरोघरी मातीच्या चुली. मी काही काम करता-करता माझ्या ज्या मनातल्या गोष्टी त्या तुमच्यासमोर मांडल्या आहेत. तुम्हाला यातलं काय अयोग्य, काय योग्य वाटतं, तुमचे विचार तुम्ही मला नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.